जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनल अचूक ठरले। इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी उदय धातुंडे यांची आणि उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांची निवड होताच जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनलने आधीच केलेली घोषणा अचूक ठरली असल्याची चर्चा शहरात रंगली आहे। यापूर्वीच या माध्यमाने महापौर उपमहापौर पदाबाबत केलेला अंदाज अखेर सत्यात उतरला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत महापौर व उपमहापौर निवडीची अधिकृत घोषणा केली। यावेळी भाजपाचे आमदार राहुल प्रकाश आवाढे, माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाढे तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते। सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या उदय धातुंडे यांची महापौरपदी निवड होणे हे सामान्य जनतेच्या विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे। महानगरपालिकेत भाजपाचे 43, शिवसेना शिंदे गट 3, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 असा एकूण 47 नगरसेवकांचा सत्ताधारी गट असून शिवशाहू आघाडीचे 17 नगरसेवक आहेत। एकूण सदस्य संख्या 65 आहे। स्पष्ट बहुमताच्या जोरावर इचलकरंजी महानगरपालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता स्थापन होत असल्याने शहरात राजकीय स्थैर्य येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला। प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेंसह महानगरपालिका जी स्थापित झाल्यानंतरची पहिली महानगरपालिकेचं सभागृह फॉर्म झालं, त्याचा महापौर उपमहापौराची निवडणूक आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 29 ते 6 हा शेवटचा दिवस आहे। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महापौर उपमहापौर अर्ज भरल्यानंतर 9 तारखेला सभेच्या सुरुवातीला जर कोणाला मागे घ्यायचं असेल तर मागे घ्यायला परवानगी असते आणि मग निवडणूक प्रक्रिया सुरू होते। मी आपल्या माध्यमातून इथे जी मी तुमच्या माध्यमातून विरोधकांना आवाहन करतो, अगदी स्पेसिफिक बाय नेम आवाहन करतो, त्याचे प्रमुख बदल काढण्याला आवाहन करतो। आणि तुम्ही म्हणाल की तुमचे मित्र आहेत, तुम्ही बाहेर पडलं तर फोनही करतो, ते घरी या म्हणतात तर घरी पण जातो, पण पार्श्वभूमीवर सगळ्याच ठिकाणी निवडणुका बिनविरोध होत आहेत। पिंपरीचा महापौर निवडणूक आज आहे, पण फॉर्म भरतानाच विरोधकांनी न भरल्यामुळे तिथला महापौर बिनविरोध